तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळी दररोजच्या सारखं आज मी 4 वाजता उठलो होतो आणि 4 वाजता उठल्यानंतर बाहेर आल्यानंतर बघतोय तर काय एवढं सायलेंट वातावरण होतं आणि एवढे लाईटी वगैरे पेटलेलं होत्यात आणि त्याच्यामध्ये एकदम मन शांत झालं आणि एकदम माइंड रिलॅक्सिंग झालं. आणि सकाळी सकाळी मला चांदो मामांचं दर्शन झालं आणि आज हॉटेलला कस्टमर वगैरे जास्त होतं. आणि नंतर मग म्हटलं आता एवढं वातावरण वगैरे सायलेंट आहे तर मस्तपैकी म्हटलं आता वर्कआउट वगैरे करायला जाऊ. तर मी वर्कआउट केल्यानंतर मी जात होतो, आता घरी जायला निघालो होतो. तर म्हटलं आता घरी जाता जाता म्हटलं आता एक छोटासा आपण मिनी ब्लॉग वगैरे बनवावा. तर जाता जाता पाहू शकता सकाळचं वातावरण वगैरे कसं आहे. आणि नंतर मग मी फायनली घरी आल्यानंतर पूर्ण एकदम घामाने एकदम भिजलो होतो आणि एवढं इचिंग होत होती आणि एवढं खाजत होतं ना अंग वगैरे, काय बोलूच नका. आणि त्याच्यामध्ये बघू शकता एवढी बॉडी वगैरे आपली तर जास्तच आहे. आणि नंतर मग आंघोळ वगैरे केल्यानंतर मग मस्तपैकी कपडे वगैरे घालून घेतली, फ्रेश झालो. आणि नंतर मग पप्पा आले होते, पप्पा जात होते वरती. तर म्हटलं आता पप्पांसोबत आपलं बोलत बोलत जावं आपलं कामावरती. तर मी पण चालतच चाललो होतो. तर नंतर मग फायनली मी तर विरारमध्ये आलो. विरारमध्ये आल्यानंतर मग शेफ भेटले मला. मग शेफ म्हणले आता चल माझ्यासोबत, चल तुला हॉटेलला मी सोडतो. तर मग हे शेफचा पोरगा आहे. नंतर मी मग जात होतो आम्ही हॉटेलला. आणि हॉटेलला जाता जाता एवढं भारी इकडं भिलार आणि मावळच्या साईडला एकदम सायलेंट वातावरण आहे. आणि नंतर मग शेफना हॉटेलचं सामान वगैरे घ्यायचं होतं. नंतर आम्ही इथं बॉस सेकंडवरती आलो होतो. आणि नंतर मग आम्ही सामान घेतल्यानंतर मी हॉटेलला आलो फायनली. आणि आम्ही दररोजचंच आमचा पूर्ण स्टाफ वगैरे आम्ही ग्रीन टी वगैरे घेतो, म्हणजे स्टाफसोबत ना एकदम पूर्ण आदर सन्मान आणि आपुलकीनं बोलतो. आणि नंतर मग स्टाफला म्हटलं आता चला नाश्ता वगैरे करून घेऊ. तर आज फायनली नाश्त्यामध्ये उपमा वगैरे होता आणि मस्त एकदम भारी झाला होता आणि छान होता. आणि जर भावांनो तुम्हाला हा ब्लॉग वगैरे आवडला असेल तर नक्की आपल्या भावाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.